नमस्कार, माझं नाव मृणाल. श्री स्वामी समर्थ. आणि आज मी तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला जो घरगुती गॅस आहे, जो आपल्याला 1 महिना वगैरे जात असेल, तर तो 1.5 ते 2 महिने आपण कसा घालवावा. तर ही आपली गॅसची शेगडी आहे आणि हा बर्नर आहे. एक कोलगेट घ्यायची आणि कोलगेट अशी बाहेरच्या बाजूनी पूर्ण गॅसवरती बर्नरवरती अशी लावायची. आता ही कोलगेट लावलेली आहे, ही हाताने अशी हळूहळू ह्या बर्नर वरती बाहेरच्या साईडने अशी लावून घ्यायची. हे बघा, असा थर द्यायचा. नंतर हा बर्नर उचलून असा एका छोट्या डिश मध्ये घ्यायचा. आणि दुसरं जो आहे, जे हे आहे व्हाईट व्हिनेगर. हे आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल असतं. आपण हे खाण्याच्या पदार्थामध्ये वापरतो. हे व्हाईट व्हिनेगर ह्याचे 2 ते 4 चमचे हे घ्यायचे. आता मी हे झाकणात घेते आणि हे असे बर्नरवर टाकायचे. हे असे 4 चमचे व्हिनेगरचे टाकायचे. हे व्हिनेगर आपण खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा वापरतो. हे पूर्ण भिजेल असं हे व्हिनेगर आता टाकलेलं आहे. या व्हिनेगरचा अजून एक असा उपयोग होतो की आपण फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये ह्याचे 1-2 चमचे जर हे टाकलं तर फरशीचे सगळे डाग पूर्ण निघून जातात ह्या व्हिनेगरमुळे. हे पण तुम्ही सगळे करून बघा एकदा. हा, आणि तिसरी ही एक वस्तू आहे ते म्हणजे इनो. हा इनो काय करायचा, हा इनो असा ह्याच्यावरती टाकून घ्यायचा. ही इनोची पुडी सगळी त्या बर्नरचे जे होल आहेत त्यावरती पूर्ण अशी टाकून घ्यायची. आणि एक 10 ते 15 मिनिटं हे असं झाकून ठेवायचं. ह्याला असं 15 मिनिटापर्यंत असं झाकून ठेवायचं. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पाहूया. बघा, ह्याचं कसं काळं काळं सगळं हे पाणी काळं निघालेलं आहे. सगळी बर्नरच्या आतमध्ये जी छिद्र आहेत त्यातली सगळी घाण ह्याच्यात निघालेली आहे. सगळं काळं पाणी बघा हे. आता आपण हे घासून घेऊया एका ब्रशनी. आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. बघा, हे किती काळं पाणी निघालंय. इथले पूर्ण हे जे होल आहेत, छिद्र, हे सगळे आता रिकामे झालेले आहेत. त्यामुळे हे सगळं काळं पाणी निघालेलं आहे. आता आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. स्वच्छ धुतल्यावर पाण्याने अजून स्वच्छ होऊन जाईल. हे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. त्याच्या नळाखाली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. नंतर ते कोरड्या फडक्याने असं स्वच्छ पुसून घ्यायचं. असं स्वच्छ पाणी सगळं ह्याचं पुसून घ्यायचं. हा बर्नर किती स्वच्छ निघालेला आहे. आता असं पुसून घ्यायचं सगळं असं ते कोरड्या फडक्याने. आणि ह्याचा त्यानंतर तुम्ही आता वापर करू शकता. आणि बघा, ती फ्लेम असते ही किती एकदम जास्त प्रमाणात प्रज्वलित होते. तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.